लावणीच्या नावाखाली अश्लील सादरीकरण करणाऱ्या कार्यक्रम आणि कलाकारांसाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे। ही लावणी आहे, ही लावणी नाहीये। ही लावणी आहे, ही लावणी नाहीये। ही लावणी आहे, ही लावणी नाही। एक काम करूया, ही आहेत काही अस्सल लावणीची उदाहरणं। तुम्ही जरा बघा तरी अशी मी बदल ओढ लागली संगतीची नजर भेटीच्या गमतीची तुमच्यासाठी राजसा आणि आता बघूया लावणीच्या नावाखाली जो ओपन डान्स बार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्याची काही उदाहरणं। साधारण 2 वर्षापूर्वी मी हा एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा बिहार होतोय का हा एक प्रश्न निर्माण केला होता। आज मला वाटतं की ते विधान फार चुकीचं होतं। महाराष्ट्राचा बिहार होतोय का? सिरियसली महाराष्ट्राचा बिहार झालाय असं म्हणायला पाहिजे। कारण सुरुवातीला ज्या फक्त एखाद्या 2 मुली ह्या सगळ्या ओपन डान्स बार सारखी नृत्य करताना आपल्याला दिसायच्या, आता गल्ली बोळांमध्ये हे सगळं सुरू झालेलं आहे आणि हाईट अशी झालेली आहे। हे एक उदाहरण बघा। हे सगळं काही घडतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, जिथे महाराजांचे संस्कार आजही आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये तसेच जिवंत आहेत। किंबहुना आपण ते संस्कार जिवंत ठेवण्याचा दररोज प्रयत्न करत असतो। आणि ज्यांनी बाया आयुष्यभर कधीच नाचवल्या नाही, आता याच महामानवांच्या जयंत्या असू द्या किंवा हिंदूंचे सण सूद असू द्या किंवा ग्रामदेवतेच्या जत्रा असू द्या, सगळीकडे तुम्हाला असाच ओपन डान्स बार दिसतोय आणि ही फार गंभीर बाब आहे। मोस्टली टियर 1 टियर 2 सिटीजचे जे प्रमुख शहरातल्या भाग आहेत तिथे तुम्हाला अशा प्रकारचे ओपन डान्स बारचे कार्यक्रम नाही दिसणार। हे तुम्हाला त्याही शहरांच्या, म्हणजे आता समजा महाराष्ट्रातल्या टियर 1 सिटीजबद्दल बोलायचं झालं तर पुणे आणि मुंबई हे 2 शहरं येतात। याच्या एक्झॅक्ट मध्यवर्ती ठिकाणी तुम्हाला असे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले नाही दिसणार। तुम्हाला हे कार्यक्रम कुठे दिसतील माहिती आहे का? याच सिटीजच्या आउटस्कर्ट्सला। जसं पुण्याबद्दल बोलायचं झालं तर पिंपळे सौदागर आहे, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, मग भोसरी, मग पुढे ते वाघोली, मग त्याच्या अजून पुढे 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 ज्यावेळेला तुम्ही पुण्याच्या अजून जास्त बाहेर 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 ज्या वेळेला जाल त्यावेळेला तुम्हाला अशा प्रकारचे कार्यक्रम ऑर्गनाईज होताना दिसतील। तशाच पद्धतीचे मुंबईत सुद्धा आपल्याला कार्यक्रम ऑर्गनाईज होताना दिसत आहेत। पण जसं मी म्हटलं, टियर 1 आणि टियर 2 सिटीजच्या मध्यवर्ती ठिकाणी तुम्हाला जिथे ॲक्च्युली एक असा समाज राहतो जो सुशिक्षित आहे किंवा एक असा समाज राहतो जो ॲक्च्युली या गोष्टींमध्ये नाही अडकत, त्याच्यामध्ये आपल्यासारखे लोक येतात कदाचित। कारण समाज जिथे मी म्हणते इथे जात पात आडनाव धर्म प्रांत ह्या गोष्टी नाही आहेत। जी माणसं विचारांनी प्रगल्भ झालेली आहेत, ज्यांना आपली करमणूक कुठून करायला पाहिजे कुठून नाही याची थोडीफार तरी अक्कल आहे, तर अशा लोकांच्या अवतीभोवती असे कार्यक्रम तुम्हाला नाही दिसणार। टियर 3 टियर 4 सिटीजमध्ये तुम्हाला अत्यंत वाईट प्रकारचे असे कार्यक्रम होताना दिसत आहेत। अँड द वर्स्ट पार्ट इज, एवढ्या सगळ्यांचे व्हिडिओ ज्यावेळेला तुम्ही बघाल बॅकग्राऊंडला तुम्हाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते किंवा त्यांचा फोटो दिसतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतो किंवा याच्याही अजून पुढे जाऊन एका ठिकाणी तर मला छत्रपती संभाजी महाराजांचा व्यासपीठ असा उल्लेख दिसतोय पाठीमागे आणि त्याच्यासमोर हे होत आहे। ग्रामदेवतेची जत्रा हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, याच्यावरती बोलणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। कारण टियर 3 आणि टियर 4 सिटीजमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता, स्पेशली महाराष्ट्रामध्ये, तर त्यावेळेला तुम्हाला हे ऑर्केस्ट्रा नाही आर्केस्ट्राचं कल्चर तुम्हाला दिसेल। मी हा शब्द जाणून बुजून वापरला, जरा वेळाने तुम्हाला त्याच्या मागचं रिझन समजेल, पण हा शब्द लक्षात असू द्या। आत्ताच्या ग्रामीण विभागातल्या ज्या जत्रा आहेत, ग्रामदेवतेची जत्रा म्हटली जाते। ही जत्रा यासाठी बेसिकली केली जाते की सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा एक सांस्कृतिकदृष्ट्या जडणघडण व्हावी आणि आपल्या गावाची ज्यावेळेला ग्रामदेवतेची जत्रा होते त्यावेळेला इतर आजूबाजूच्या सगळ्या छोट्या छोट्या गावातले अख्खे लोक येतात दर्शनाला आणि कुठेतरी एक व्यावहारिक बऱ्यापैकी देवाणघेवाण होते, सगळ्या इकॉनॉमी एक तिथे ड्रिव्हन होत असते आणि ह्या सगळ्यांमधनं एक आपली ओळख, आपल्या गावाची ओळख अजून जास्त घट्ट होते, मजबूत होते। बेसिकली हेही त्याच्यामागचं एक कारण नक्कीच असतं। आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ग्रामदेवतेच्या जत्रांमध्ये
लावणी आणि हे सगळे प्रकार पण मला आठवतात लहानपणी, म्हणजे व्हायचे की कुण्या गावाचं आलं पाखरू वगैरे, ही सगळी गाणी मला अजूनही शाबूत आठवतात. हे जे स्वरूप आत्ता जे झालंय ना, ओपन डान्स बार, ज्याला आपण लावणी म्हणूच शकत नाही, दूर दूरपर्यंत नाही. मी माझ्या जुन्याही व्हिडिओमध्ये ती गोष्ट मांडली होती की चोपून चापून नऊवारी साडी, ॲक्च्युअल नऊवारी साडी किंवा 11 साडीसुद्धा नेसली जायची, वरपासून खालपर्यंत. त्या स्त्रीला बघितल्यानंतर ना लिटरली असं प्रथमदर्शनीच फील व्हायचं की ओके, लावणीचा परफॉर्मन्स देत आहेत, सादर करतायत. गाणीसुद्धा तशी असायची. किंवा मी म्हणत नाही की डबल मिनिंगची गाणी पूर्वी नव्हती, ती तेव्हाही होती. पण जो अश्लीलपणा आत्ता सध्या चालू आहे ना, त्याला कुठेतरी मला असं वाटतं नॉर्मलाइज केलं गेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि तुम्ही एक समाज म्हणूनच सगळ्या गोष्टी अजिबात नॉर्मलाइज नाही करू शकत, नाहीच करू शकत. काही गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित चौकटीमध्येच शोभून दिसतात व्हेन इट कम्स टू एनी सोसायटी. आता तुम्ही ईद बघा, जे मुसलमान जे ईद वगैरे साजरे करतात, किंवा ख्रिश्चन लोकांचा नाताळ असतो, किंवा वेगवेगळे पोंगल सण असतो, किंवा लोहरी हा सण असतो. वेगवेगळ्या धर्मियांचे वेगवेगळे सण उत्सव तुम्ही बघा, त्यांच्या कुठल्या सण उत्सवांना तुम्हाला अशा प्रकारचे विभत्स डान्स करणारे परफॉर्मन्सेस दिसतात ऑर्गनाईज केलेले. असतील तर मला प्लीज टॅग करा ते व्हिडिओज, मला आवडतील ते व्हिडिओज बघायला. पण यू विल हार्डली फाइंड एनी व्हिडिओ. आणि हे फक्त आपल्या हिंदू सण उत्सव, ग्रामदेवतेची जत्रा, महामानवांच्या जयंत्या, या सगळ्या गोष्टींच्या आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. का बरं? का माहिती आहे? कारण आपण जे लोक आहोत ना, आपण बावळट लोक आहे. आपला मेंदू ॲक्च्युली गुडघ्यात आहे. कारण आपण प्रचंड सहनशील लोक आहोत, प्रचंड सहनशील लोक आहोत, आणि सहज आणि सोपे लोक आहोत आपण. त्याच्यामुळे कुणी येतं आणि फायदा घेतो आपल्या स्वभावाचा, आपल्या सहनशीलतेचा. आणि म्हणूनच तर इतकी वर्षांपासून अन्याय चालू आहेत आपल्या सगळ्या गोष्टींवरती. मूळतः मला आत्ता असं वाटतं की जे समाज म्हणून आपण जे आहोत सगळेजण, ह्या ज्या गोष्टी इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या लहान लेकरांपर्यंत ज्या पोहोचत आहेत, त्याला कुठेतरी तर आळा घालावा लागेल ना. आता ह्या मुलीचा हा व्हिडिओ बघा तुम्ही. आमची कॉपी करू शकता, आमची बरोबरी नाही. आता मला सांगा की सगळ्यात आधी तर पदर मिसिंग झालेला आहे म्हणजे लावणीतनं. तर हिने एक्झॅक्टली सेम पेहराव केलाय जशा बाकीच्या ज्या डान्स बार करणाऱ्या ज्या मुली आहेत महाराष्ट्रातल्या, तर त्यांचा पेहराव तुम्हाला दिसतो, अगदी सेम आहे. हावभाव बघा, गाणी बघा, गाण्याचे चॉईसेस बघा, त्याच्यानंतर ज्या पद्धतीने हेअर फ्लिप करणं असेल, ज्या पद्धतीने उडी मारणं, त्याच स्टेप्स आहेत. म्हणजे एकतर ह्या डान्स बार ह्या ज्या सगळ्या ज्या मुली नाचतायत सध्या, 1-2च स्टेप्स आहेत त्यांच्याकडे, दुसरं काहीच नाही आहे नृत्याच्या नावाखाली. कुठलंही गाणं असू द्या, फक्त बीट ड्रॉप जिथे होतो तिथे फक्त केसांचा एक झुपका मागे टाकायचा आणि उडी मारायची, आणि बस दंदन कमरेला जो पट्टा आहे, जो बेली डान्सर्स युज्युअली लावतात, किंवा बाला ज्या असतात बार डान्सर्स वगैरे त्या मुली, तर त्या लावतात, आणि ते फक्त हलवायचं कंबर, दॅट्स इट. आणि मग इतर वेळेला फक्त इशारे करायचे लोकांकडे आणि बस दॅट्स इट. याला लावणी नाही म्हणत. आणि हे जे या लहान मुलीला तुम्हाला काय वाटतं, हिने इन्स्पिरेशन कोणाकडनं घेतली आहे? असं काय हिने बघितलं की ज्याच्यानंतर ही एक्झॅक्ट सेम तसंच करते? ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिने ह्याच सगळ्या मुलींच्या ह्या सगळ्या रील्स बघितलेल्या आहेत. आता Tier 1 आणि Tier 2 सिटीजमध्ये जी माणसं राहतात त्यांना माहिती आहे लाईफमध्ये की फेम, ह्या सगळ्या गोष्टी, मग शॉर्टकट्स कुठले असतात, हार्डवर्क कुठले असतात. आयुष्यभर करिअरसाठी एक तर 4 वर्ष डिग्रीसाठी द्यायचे 12वी नंतर, त्याच्यानंतर जॉब शोधायला 1-2 वर्ष लागतात, त्याच्यानंतर जॉब करायचा, घासून माणसाचे पूर्ण ड्रीम्स फॉलो करण्यासाठी माणूस अख्खं आयुष्य लावून देतो, तिशी येते, आणि तेव्हा कुठे जाऊन तो एका चांगल्या पदावरती त्याची नोकरी मिळते त्याला, किंवा चांगला पगार चालू होतो. पण हे फार सोपं आहे. तुम्ही 10वी पास असा किंवा नापास असा, तुम्ही 11 तुम्हाला वाचता येत जरी नसलं, काही फरक नाही. शिक्षण एवढं महत्त्वाचं नाहीच आहे, शिक्षण महत्त्वाचं नाहीच आहे. तुम्हाला फक्त ह्या 2 ते 3 स्टेप्स जमल्या पाहिजे, जे मी आता तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे एक्सप्लेन केल्या, आणि बस गाणं कुठले असो, फक्त हे तुम्हाला ढुंगण हलवणे या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे, बास, यू आर गुड टू गो. जसं सुरुवातीला 2-3 वर्षांपासून हे जे सगळं चालू झालेलं आहे बेसिकली, याच्या कदाचित खूप आधी असेल, पण माझ्या नजरेत 2-3 वर्षांपूर्वी या गोष्टी सगळ्या आल्या. 1-2 मुली आपल्याला दिसायच्या. सुरुवात गौतमी पाटीलपासून झाली, त्याच्यानंतर राधा पाटील, आणि अजून वेगवेगळ्या मुली आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांच्यानंतर आता तुम्हाला लिटरली प्रत्येक ह्याच्यामध्ये एक मुलगी तुम्हाला दिसेल. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये एक मुलगी दिसेल. कॉन्टेंट तर अशा पद्धतीचा अपलोड केला जातो. म्हणजे एक उदाहरण बघा. मित्रांनो, मयुरी उतेकर, सायली पाटील, हिंदवी पाटील, राधा पाटील आणि गौतमी पाटील या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध 5 लावणी कलाकार आहेत. अरे, मला ह्या क्रिएटरला असं सांगायचं आहे की ह्या लावण्यवती नाही आहेत. लावणी माहिती आहे तुला काय आहे? लावणी कशाला म्हणतात? 1 मिनिट. सगळ्यात आधी बघूया, लावणीचा पोशाख हा आहे, हा नाही. लावणीचं नृत्य हे आहे, हे नाही. वारी नटे सावरी माळून हो गज
गजरा दिलबरा लावणीचा पदर असा चोपून चापून पिनअप वगैरे केलेला असतो. इथे तर पदरच गायब आहे. असो, बिंग अ वुमन आय एम टेलिंग यू दिस की हे फार लाजिरवाणं आहे हे जे काही चाललंय सध्या. आता मी सुरुवातीला ऑर्केस्ट्रा हा शब्द वापरला. आता बेसिकली बिहार आणि तिकडची जर का काही तुम्ही फक्त एवढं जरी टाकलं की बिहार ऑर्केस्ट्रा सॉंग्स, तुम्हाला अत्यंत जास्त अश्लील व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल मिळतील. सॉफ्ट सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो, अगदी आरामात. आणि तशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता ह्याची काही उदाहरणं आपण ही बघूया. आता ह्यांची उदाहरणं आपण बघितली बिहारची. आता आपण महाराष्ट्रातली उदाहरणं बघूया. आता मला सांगा या दोन्ही क्लिप्समध्ये काय फरक आहे? हा, एक फरक आहे की तिकडे ऍक्च्युली पैसे वगैरे असे फिरवले जातात आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ओके सॉरी पैसे देतोय तो, पण ठीक आहे. अजून ऍक्च्युली माणसं त्या बाईच्या जवळ गेलेली नाही आहेत. बायका ज्या आहेत त्या स्टेजवरती नसतात आणि सगळे खालती आहेत. अजून तेवढं एक झालं नाही, म्हणजे आपण एक पायरी जस्ट मागे आहोत बिहार होण्याच्या परिस्थितीसाठी. आता काही दिवसांनी जर का ह्याच सगळ्या डान्सर्स लोकांमध्ये जर गेल्या आणि जर का पैसे वगैरे जे लोक ओवाळत राहिले आणि जर का ते पैसे घेऊन अजून जास्त ठुमके त्यांच्या जवळ जाऊन अगदी लावताना जर दिसल्या, तर त्याच्यामध्ये प्लीज काही आश्चर्य बाळगू नका. कारण आत्तापर्यंत तर सगळं एक्झॅक्ट सगळं सेम होत चाललंय. बिहारमध्ये जे ऑर्केस्ट्रा नाही तर ऑर्केस्ट्रा म्हटलं जातं, ग्रामीण विभागाकडे प्रचंड ही अश्लीलता तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्याच पद्धतीच्या सगळ्या स्टेप्सवरती आपल्याला सध्या महाराष्ट्र जाताना दिसतोय. आता फक्त एक पायरी उरली आहे, बघूया ती नक्की कधी आपण क्रॉस करणार होते. मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमांमध्ये ना फक्त ह्या ज्या डान्स बार, ओपन डान्स बार जो सध्या सुरू आहे, तर यांनाच फक्त दोष देणं चुकीचं आहे. कारण इथले जे आयोजक आहेत मेन म्हणजे मोस्टली पॉलिटिकल व्यक्ती, अत्यंत घाणेडे पॉलिटिकल माणसं आहेत महाराष्ट्रातले. आणि मग तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो, आय डोंट गिव्ह अ शिट अबाउट इट, कुठलाही पक्ष असो, पण जो कुठला नेता जर का ऑडियन्सला बोलावण्यासाठी दहीहंडी सारख्या पवित्र सणाला, म्हणजे जिथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण म्हणतो, तिथे श्रीकृष्णाबद्दल काहीच नसतं अख्ख्या कार्यक्रमांमध्ये, फक्त क्राऊड आला पाहिजे. माझ्या कार्यक्रमाला किती क्राऊड आहे, मला त्याचे फोटोज आणि मस्त एक फोटोग्राफरने काढला तो वरचा ड्रोन शॉट ते फक्त दाखवायचं असतं. या एका कारणाकरता या सगळ्या डान्स बार जो सध्या चालू आहे हा ऑर्गनाईज केला जातो आणि याला आयोजक सुद्धा तितकेच जास्त जबाबदार असं मला वाटतं. आणि त्याहून जास्त नालायक प्रेक्षक मंडळी आहे ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमधनं करमणूक मिळते. कारण आज आपण एका अशा जगात जगतोय जिथे करमणुकीकरता कितीतरी पर्याय दुसरे अवेलेबल आहेत. तुम्हाला अशाच सगळ्या अश्लील आणि वाह्यात कार्यक्रमांमधनं कसं काय तुम्ही तुमचं मनोरंजन शोधू शकता, हा प्रश्न मला विचारावा असा वाटतो. म्हणजे कसं काय? हां, तुम्ही एखाद्या दुकानाची ओपनिंग ठेवली आहे, एखादे दुसरे तुमचे काही पर्सनल सो कॉल्ड इव्हेंट्स ठेवलेले आहेत, नेताचा वाढदिवस बिडदिवस, त्यावेळेला ठेवा. तुम्ही काय तुम्हाला गोंधळ घालायचा तो घाला. महामानवांच्या जयंत्यांना तुम्ही बायका नाचवताय, ग्रामदेवतेच्या जत्रेला बायका नाचवताय अत्यंत अश्लील गाण्यांवरती. आणि एक तर रील माझ्याकडे आली, ती तर अत्यंत अश्लील होती, अत्यंत अश्लील. ही बघा. ह्याच्यातून काय आपण आदर्श ठेवतोय लोकांसमोर. आणि समोर बसलेली जी ऑडियन्स आहे, लहान लहान मुलं आहेत, म्हणजे ह्याच मुली स्टेजवरती लहान मुलांना घेऊन त्यांचा मुका वगैरे घेतात. काय आपण त्याच्यातनं त्यांना काय सांगतोय? Tier 3 Tier 4 सिटीज मधल्या ज्या मुली असतात ना, किंवा ज्या बायका असतात, ते साधीबोळी माणसं असतात आणि त्यांना असं वाटतं अरे किती फेम आहे, किती पैसा आहे, लाखो रुपये घेऊन इथे फक्त येतात, 1-2 तासासाठी नाचतात वगैरे आणि जातात निघून. आणि मस्त कार बीरमध्ये येतील आणि मस्त त्यांचं किती छान सगळं चाललंय. मग आपण कशाला शिक्षण घ्यायचं? ग्रामीण विभागातल्या मुली कारण खूप जास्त एक्सपोज झालेल्या नसतात बाकीच्या सगळ्या शहरी लाईफसाठी किंवा काय, तर त्याच्यामुळे त्यांना हे सोपे पर्याय वाटतात आणि म्हणून इझिली ह्या गोष्टींकडे ॲक्च्युली त्या डायव्हर्ट होतात. आणि म्हणूनच आत्ता अशी परिस्थिती की मात्र 2 ते 3 वर्षातच आपल्याला इतके सगळे असे दिसत आहेत, सगळे अगदी ते पावसाळ्यात कुत्रं मुतल्यानंतर ते जसं झाडं वगैरे उगवतात ना, ती छत्री त्याला आपण काय म्हणतो, तर अगदी तशाच प्रकारचे आपल्याला सगळे इथे एक्झाम्पल्स दिसत आहेत सोशल मीडियावरती. अँड समवेअर आय एम फिलिंग लाईक की आत्ताशी हळूहळू 1 ते 2 लहान मुली आपल्याला ह्याच्यामध्ये आलेल्या दिसत आहेत, अतिशय छोट्या वयामध्ये. नको ते घाणेडे इशारे करत त्या डान्स परफॉर्मन्स देत आहेत स्टेजवरती. एक्झॅक्ट ह्या सगळ्या डान्स बार सारख्या डान्स करणाऱ्या जितक्या मुली त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवत स्टेजवरती येऊन परफॉर्मन्स वगैरे देताना दिसत आहेत. मला कुठेतरी असं वाटतं की एक समाज म्हणून आपण जे योग्य आहे त्या योग्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. कारण हे ते वय ज्याच्यात त्यांना त्या लिरिक्सचा अर्थ पण कळत नाहीये आणि किंबहुना कदाचित कळतही असेल, कारण का त्याच्याशिवाय इतके अशा प्रकारचे अश्लील काय म्हणूया इशारे वगैरे हे करणं इतक्या लवकर कसं काय सुचतंय त्यांना. आता ही पण काही उदाहरणं आहेत लहान मुलींची. बघा लावणी कशा पद्धतीने ते सादर करतात.
बाकी आपलं कामच आहे सांगणं, आणि ज्यांना पटत असेल त्यांनी घ्या, ज्यांना नसेल पटत त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम एन्जॉय करा. मला आपल्या चॅनलच्या प्रत्येक पुरुषाला असं विचारायचं की तुमच्यापैकी असे कोण कोण पुरुष आहेत ज्यांनी आतापर्यंतच्या उभ्या आयुष्यात, आणि प्रामाणिकपणे सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये, एकदा सुद्धा अशा प्रकारचा ओपन डान्स बारचा कार्यक्रम अटेंड केलेला नाहीये. जे कुठले पुरुष असतील, मुलं असतील, त्यांनी फक्त कमेंट सेक्शनमध्ये हे टाकायचं आहे. बाकी अजून एक काउंटर नेहमी दिलं जातं की कीर्तन ऐकून कधीच समाज सुधारत नाही, तसंच लावणी बघून कधीच समाज बिघडत नाही. पण मला असं वाटतं की संगतीचा परिणाम होत असतो. ढवळ्या शेजारी पवळा बसला, वाण नाही पण गुण लागतच असतो, आणि या मताची मी तरी आहे. कारण तुम्ही जर का तुमचे जर 4 मित्र हे जर का एकदम जिम फ्रीक असतील, फिटनेस फ्रीक असतील, तर ते ज्या वेळेला तुम्हाला भेटतील त्यावेळेला 100% त्यांच्या चर्चा, त्यांचे डिस्कशन्सचे पॉईंटसुद्धा फक्त आणि फक्त फिटनेस, प्रोटीन, हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे असतील. जर का तुमचे 4 मित्र हे टुकार असतील, सट्टेबाजी खेळणारे असतील, बेटिंग करणारे असतील, दारू पिणारे असतील, व्यसन करणारी असतील, तर त्यांच्याकडे विषय 100% फक्त तेच राहणार आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही सबकॉन्शियसली का होईना पण त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनातल्या मनात फीड करत असतात, आणि तशाच पद्धतीचे तुम्ही बनवू लागतात. जो कॉन्टेंट तुम्ही कंझ्युम करता, हा कॉन्टेंटच आहे ना, जो लाईव्ह स्टेजवरती सुरू आहे, हा कॉन्टेंट आहे. तो जो तुम्ही कंझ्युम करताय तो तुमच्यासाठी नॉर्मलाइज होऊन जातो, आणि एकदा का तुमच्या फॅमिलीमध्ये अशा प्रकारचा कॉन्टेंट नॉर्मलाइज झाला, मग या सगळ्या गोष्टींवरती चर्चा सुरू होतात. असेच संस्कार घडतात येणाऱ्या पिढीवरती. बाकी पोट तिडकीने सांगण्यामागचं कारण हे की हा तो महाराष्ट्र आहे जिथे महाराज हे बाया नाचवणारे अजिबात नव्हते, आणि त्यामुळे मला जास्त वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं. आणि स्वतःला लावण्यवती प्लीज म्हणू नका. ह्या सगळ्या मुलींना मला असं सांगायचं आहे, डान्सर्स म्हणा, तो एकदम योग्य शब्द आहे तुम्हा सगळ्यांकरता, पण लावण्यवती वगैरे असले शब्द प्लीज लावू नका. कारण त्याच्यामध्ये लावणी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इन डेप्थ अजून तुम्हाला जायचं आहे, जे तुम्ही अजून नाही गेलेलं आहेत. सो इतकं फेवर तुम्ही नक्कीच महाराष्ट्रावरती करू शकता. बाकी येस, बिहारच्या एक्झॅक्टली आपण मागे 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 जातोय त्यांना फॉलो करत. तुमचं एकूणच या सगळ्या गोष्टींवरती काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच कळू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.